नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सुदेश दोशी, स्त्री आरोग्य व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, अग्रज हॉस्पिटल पंढरपूर। आज आपण पाहूयात पहिल्या सोनोग्राफीची माहिती। गरोदरपणातील पहिली सोनोग्राफी ही साधारणपणे 7 ते 10 आठवडे या कालावधीत केली जाते। लक्षात ठेवा, हा कालावधी गर्भधारणेच्या दिवसापासून मोजलेला जात नसून शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजला जातो। गरोदरपणातला कालावधी हा असाच मोजला जातो। तर शेवटच्या पाळीच्या पहिल्या तारखेपासून 7 ते 10 आठवडे या कालावधीत पहिली सोनोग्राफी केली जाते। या सोनोग्राफीत आपल्याला काय माहिती मिळते? सगळ्यात महत्त्वाचं, पहिली गोष्ट, गर्भ आहे किंवा नाही, म्हणजे रुग्ण गरोदर आहे किंवा नाही। दुसरी गोष्ट, तो गर्भ जो आहे तो गर्भाशयात आहे का त्याच्या बाहेर गर्भनलिकेमध्ये, म्हणजे एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे का, हे आपल्याला कळतं। जर गर्भधारणा गर्भाशयाच्या बाहेर झाली असेल, एक्टोपिक प्रेग्नन्सी असेल, तर ती रुग्णासाठी जीवघेणी ठरू शकते, म्हणून ते समजणं महत्त्वाचं आहे। तिसरी गोष्ट काय कळते? गर्भधारणा जी झाली आहे तो गर्भ एक आहे, जुळा आहे, तिळा आहे का, म्हणजे ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स आहेत का, हे पण आपल्याला समजू शकतं। चौथी गोष्ट, गर्भ जो आहे त्याच्या हृदयाची हालचाल होते किंवा नाही, म्हणजे गर्भ जिवंत आहे का मृत आहे, हे आपल्याला समजू शकतो। पुढची गोष्ट कळते, गर्भाची लांबी मोजून गर्भ नक्की किती दिवसाचा हे आपल्याला कळतं। त्याच्यावरून आपल्याला बाळंतपणाची अपेक्षित तारीख, म्हणजेच एक्सपेक्टेड ड्यू डेट आपल्याला कळते, डिलिव्हरीची तारीख ठरवता येते। आणि शेवटची गोष्ट म्हणजे की सोनोग्राफी करताना आपल्याला गर्भपिशवीच्या तोंडाची लांबीसुद्धा कळते। ही पहिल्या सोनोग्राफी जी असते ती शक्यतो आतील बाजूने, म्हणजे ट्रान्सव्हॅजिनली केली जाते। ट्रान्स ॲब्डॉमिनली सुद्धा करता येते, परंतु वरून करण्यापेक्षा आतून केली तर आपल्याला माहिती जास्त चांगल्या पद्धतीने, चित्र जास्त मोठी मिळतात, त्यामुळे ही ट्रान्सव्हॅजिनली केली जाते। ही आहे गरोदरपणातली पहिली सोनोग्राफी। धन्यवाद।